नमस्कार. महाराष्ट्र राज्यामध्ये एक अत्यंत मोठा घोटाळा समोर आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे या घोटाळ्याचं केंद्रबिंदू सुद्धा नगर जिल्हा आहे. ते म्हणजे बोगस दिव्यांग. बोगस दिव्यांग कोण? जे दिव्यांग नाहीत, ज्यांच्याकडे कसलेही शारीरिक व्यंग नाही, मात्र तरी देखील नोकरीचा फायदा घेण्यासाठी, नोकरीमधल्या सुविधा बदल्यांचा फायदा घेण्यासाठी आणि प्रमोशनचा फायदा घेण्यासाठी काही लोकांनी बोगस दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले आहेत. पाठीमागं नगर जिल्ह्यामध्ये 80 ते 90 लोकांवरती, खास करून शिक्षकांवरती या संदर्भात गुन्हे दाखल झाले होते. त्यातले काही लोक हायकोर्टामध्ये गेले आणि त्यांनी पुनर्तपासणीस आमची किती वेळा तपासणी करणार म्हणून त्यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली. परंतु त्यानंतर सुद्धा हा घोटाळा थांबलेला नाही. उलट या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आणि महाराष्ट्रामध्ये एक गाजलेलं जे पूजा खेडकर प्रकरण आहे, त्या पूजा खेडकरचं सुद्धा दिव्यांगाचं सर्टिफिकेट हे अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून वितरित झालं होतं. सध्या युजर आय डी आणि पासवर्ड या दोन्हीच्याही माध्यमातून काही कर्मचाऱ्यांनी, एजंट लोकांनी हा गोरख धंदा नगर जिल्ह्यामध्ये मांडलेला आहे आणि कुणालाही बोगस अपंगाचं दिव्यांगाचं सर्टिफिकेट पैसे दिलं की मिळतं हे वास्तव आहे. आणि म्हणून या संदर्भात आम्ही मागचे अनेक दिवस झालं पाठपुरावा करतोय. UDID हे जे काही पोर्टल आहे, या पोर्टलचा गैरवापर करून अहिल्यानगरमध्ये अशा पद्धतीचे सर्टिफिकेट वितरित करण्यात आहेत. आणि म्हणून मागचे अनेक दिवसांपासून मी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य सचिवांकडे याचा पाठपुरावा करत होतो. यापूर्वी आपण डॉक्टर विपुल विनायक जे आहेत, जे आरोग्य सचिव आहेत महाराष्ट्राचे, आणि रवींद्रन जे आहेत, जे की सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव आहेत महाराष्ट्र राज्याचे, या दोघांनाही भेटून यापूर्वी अगोदर 2-3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र तरी देखील कसलीही स्पष्ट कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही. आत्ताच नुकत्याच माननीय बॉम्बे हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि हे जे काही बोगस दिव्यांगांचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे, त्या संदर्भामध्ये राज्य स्तरावरती त्याची चौकशी व्हावी, पडताळणी व्हावी, अशा पद्धतीचा तो आदेश माननीय हायकोर्टाचा आहे. आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र माननीय राज्य सरकारची आहे, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची आहे. माननीय हायकोर्टाने आदेश दिला, निर्धारित कालावधीमध्ये सगळी चौकशी पूर्ण करा, तरी देखील अजून आरोग्य विभाग जागचा हल्लेला नाही. म्हणून आज आम्ही जे काही GT हॉस्पिटल आहे आणि या GT हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाचे जे काही सचिव असतात त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. रवींद्रन साहेब आणि विपुल विनायक साहेब हे रजेवर आहेत काही दिवसांच्या, आणि रवींद्रन साहेब एका मीटिंगसाठी गेलेले आहेत. म्हणून त्यांच्या ऑफिसचे इतर जे काही अधिकारी आहेत त्यांना मी आज भेटलेलो आहे आणि त्यांना भेटून आपण ही तक्रार दिलेली आहे. 23 जूनला महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या अधिवेशनावर आपण दिव्यांग बांधवांचा मोर्चा आयोजित करत आहोत, आंदोलन करत आहोत. त्या संदर्भातलं आपलं पत्र होतं. राज्यामध्ये UPSC आणि MPSC अशा देशातल्या अत्यंत महत्वाच्या परीक्षांमध्ये सुद्धा बोगस दिव्यांग आहेत. त्या संदर्भातली देखील आपली तक्रार होती. अजून त्याच्यावरही महाराष्ट्र सरकारने काही कारवाई केली नाही. आपण MPSC ला देखील पत्रव्यवहार केलाय, MPSCच्या सचिवांना पत्रव्यवहार केलाय, अध्यक्षांना केलाय, राज्याच्या सचिवाला केलाय, मुख्यमंत्र्यांना केलाय, तरी सुद्धा MPSCतले बोगस अजून जसेच्या तसे आहेत. अगदी महाराष्ट्रातले काही लोक जे UPSC मध्ये पदांवरती वेगवेगळ्या बसलेले आहेत UPSCच्या माध्यमातून, ते देखील बोगस अपंगांच्या दिव्यांगाच्या सर्टिफिकेटच्या आधारे बसलेले आहेत. त्यामुळे UPSC मधले बोगस कर्मचारी, अधिकारी, MPSCच्या माध्यमातून असलेले अधिकारी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये, महाराष्ट्रातले अनेक विभाग आहेत, प्रत्येक विभागामध्ये नोकरी करताना ज्या ज्या अपंगांनी अशा पद्धतीचे सर्टिफिकेट काढून नोकरी मिळवली, त्या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. आणि माननीय हायकोर्टाचा स्पष्ट निर्णय या बाबतीत आलेला आहे. आणि म्हणून आज आरोग्य सचिवांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो. मात्र नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचं आरोग्य खातं हे फक्त म्हणायला आरोग्य खातं आहे. बोगस दिव्यांगांना पाठीशी घालणं, करोडो रुपयांचा हा स्कॅम महाराष्ट्रामध्ये धडधाकटपणे सुरू आहे. आणि या बाबतीत आपण 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधान भवनावर खऱ्या दिव्यांगांचा, खरे अपंग बांधव जे आहेत, ज्यांच्यावरती अन्याय होतोय बोगस लोकांमुळे, त्यांना घेऊन आपण हा मोर्चा महाराष्ट्राच्या विधान भवनावरती आपण काढणार आहोत, आंदोलन करणार आहोत. याच्यामध्ये जर दिव्यांग बांधवांच्या जीविताला काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची असेल, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांची असेल, रवींद्रन, विपुल विनायक हे जे काही आरोग्याचे सचिव आहेत यांची असेल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद.